नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाब्याने संघाचा अकाउंट ओपन झाला. वैयक्तिक 2 धावा गोळा झाल्यात. जयेशच्या देखील 2 धावा. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. नक्कीच आडव्या बॅटने एक धाव आली आहे. रनआउटला संधी पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. थोडासा खाली राहिला असता तर नक्कीच जयेशला कदाचित बॅक टू द डगआउट जावं लागलं असतं, परंतु तसं घडलं नाहीये. कारण नियतीला मान्य नाहीये तर आपण काहीच करू शकत नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा एक धाव मिळाली. टोटल 3 धावा. तर स्ट्राईकला दयानंद. दयानंदचा विचार केला तर 3 हा तिसरा सामना असेल. आतापर्यंत विचार केला तर फक्त 5 चेंडूंची खेळी केली. तो दयानंद पुन्हा एकदा स्ट्राईकला. त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आणि विकेट आली. अशा टोटल 6 चेंडूंचा खेळ केला तो दयानंद. पहिल्या सामन्यामध्ये 3 चेंडू खेळला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये 3 चेंडू खेळला आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका. 30 ताकद 30 नजाकत पाहायला मिळतीये. सीमा रेषा कव्हर झाली आहे. षटकार आलाय. नक्कीच मागच्या सामन्यात विचार केला तर मागच्या सामन्यात देखील षटकारानं दयानंदनं अकाउंट ओपन केलं होतं आणि या सामन्यात देखील अकाउंट 6 न ओपन केलंय. वैयक्तिक 6 धावा ओपन. चला नवीन बॉल द्यायचा आहे. पोचले. त्यामध्ये पांडुरंगनं 2 चेंडूंचा खेळ करत 3 धावा आणि दयानंदनं 1 चेंडूंचा खेळ करत 6 धावा. पुन्हा एकदा अगदी कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या इनर एजला लागला आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1 सिंगल मिळाली. एका सिंगलच्या संख्येनं पुन्हा एकदा धाव फलकलं. टोटल 10 या अंकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत विचार केला सत्तेरी संघाचा तर मागच्या 2 सामन्यांमध्ये 6 चेंडूमध्ये P1च्या षटकाचा विचार केला तर 11 धावा आणि 1 महत्वाची विकेट गमावली होती दोन्ही सामन्यांमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक आणि घडले जाते जसंच घडलं जातं. 1 विकेट आली आहे. जरूर महत्वाची विकेट आहे. आता मात्र दयानंद तंबूच्या आसऱ्याला येणार नाहीये परंतु जयेश तंबूच्या आसऱ्याला आणि जयेशची जागा सांभाळण्यासाठी अर्थातच दयानंदचा छोटा भाऊ निखिल मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. अजूनही 1 चेंडू बाकी राहिलाय. 10 आल्यात. 1 आली तर 11. स्कोर इज लेवल. मागच्या पहिल्या सामन्यापासूनच सातेरी संघाने पहिल्या षटकामध्ये 11 धावा गोळा केल्या. 1 महत्वाची विकेट गमावली आहे. ती विकेट नक्कीच गमावली जयेश या फलंदाजाची परंतु या षटकाचा विचार केला तर 10 धावा आल्यात. 1 विकेट आली आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. जबरदस्त फटका. अगदीच काय घडलं जातं. 1 धाव आली आहे. काय घडलं जातं. 11 धावा जसं म्हटलं होतं पहिल्या सामन्यापासून 11 धावा आल्या. त्या 11 धाव्याची सरासरी मात्र शेवटच्या षटकापर्यंत कायम ठेवली सातेरी संघानं. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात. षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा झाला आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटक कोण हाताळणार हे पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश. स्ट्राईकला निखिल. पहिलाच चेंडू अगदी
कवर्सानं पॉइंटच्या मधून काढला. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न चालू झाला. पाहता क्षणी पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाब्यानं पुन्हा एकदा धाव पलकले. टोटल 13 या अंकावरती. अगदी कव्हरची जी गॅप पाहायला मिळाली होती थोडेसे फक्त चिंडला फक्त दिशा दाखवली. त्यानंतर अगदीच निखिलचा वापर केला. निखिलनं दयानंदला सांगितलं की नक्कीच 2 धावा पूर्ण होतील. त्या 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. एक धाव तर नक्कीच पूर्ण. शतरक्षक चेंडू खाली पोहोचणार नाही. दुसरे धावेचा पाहता क्षणी पुन्हा एकदा प्रयत्न चालू झालाय. पाहता पाहता 2 धावा नक्कीच कुठेतरी थोडं चुकीचा झाला होता. त्यानंतर बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्यानं पुन्हा एकदा धावफलकाला टोटल 15 या अंकावरती. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही सख्य बंधू संघासाठी झुंज देत आहेत. इनरेज आणि निखिल बॅक टू द डगआउट आणि निखिलची जागा सांभाळण्यासाठी मागचा मॅचचा हिरो अर्थातच जसं नाव पांडुरंग, तो पांडुरंग सज्ज झालाय. पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवलंय. स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदीच जो क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका मानला जातो अर्थातच स्टेट ड्राईव्ह आणि नक्कीच त्या स्टेट ड्राईव्ह चेंडून सीमारेषा कव्हर केली. षटकाराला डीजे मास्टरला संधी देखील मिळाली. असं वाटलं की 3 धावा वाचल्या गेल्यात आणि पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्या. 2च धावा मिळतील. मोठा फटका पुन्हा एकदा. पांडुरंग स्वतःवरती नाराज आहे. 2 धावा आल्या. 2 धावा मिस झाल्या. नक्कीच अडवल्या गेल्या आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येतो. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 25 धावा. उर्वरित शेवटचे 6 चेंडू स्ट्राईकला. दयानंद पांडुरंगना जर विचार केला तर 3 चेंडू मध्ये 10 धावा गोळा केल्यात. दयानंद 2 चेंडू वरती 7 धावांवर खेळतोय. दोन्ही फलंदाजांना स्वतःची ताकद माहिती आहे परंतु पांडुरंग स्वतःवरती थोडासा नाराज असेल कारण पहिल्या चेंडूवरती षटकाराला दुसरा चेंडू जरूर लॉर फुलटॉस होता. जर आडव्या बॅटनं खेळला असता तर नक्कीच डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार लिहिला होता परंतु तोच चेंडू अगदी कवर्स आणि पॉइंटच्या मधून उडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मिस टायमिंग स्ट्रोक झाला आणि त्यानंतर नक्कीच त्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि पुन्हा एकदा धावफलकाचा विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त होत 2 बाद 25. स्ट्राईकला दयानंद, गोलंदाजी मार्कवर अनंता. बराचसा अनुभव पाहायला मिळतोय या आनंदाकडे. अनंता जर पहिल्या सामन्यापासून विचार केला तर फलंदाजांवर हवी ठरते. पहिल्याच चेंडूवरती झेल उडाली आणि जबरदस्त झेल पाहायला मिळाली. यासाठी ओळखला जातोय अनंता कारण अगदी शेवटचं षटक जे हाणामारीचं षटक पाहिलं जाते आणि दयानंद यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात सज्ज झाला हुसेन.
आता मात्र मोठी विकेट आली अगदी पहिल्याच हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दयानंद बॅक टू द डगआउट. परंतु जो भीवसेन आला स्ट्राईकला, भीवसेनचा बोलबाला चालू राहिला या खेळपट्टीवरती. कारण पहिल्या षटकापासून तो मोठे फटके मारण्याची ताकद होत आहे, नजाकत पाहायला मिळाली होती. परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी राहिले. 4 चेंडू मध्ये जर 8 ते 10 धावा आल्या तर सामना नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगतदार पाहायला मिळेल यात शंका नाहीये. मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा बॅक टू द अनंत. आता मात्र चेंडू सरळ जमिनीला दान झालाय. नक्कीच एक सिंगल मिळाली. एक सिंगलच्या संख्येनं टोटल 26 या अंकावरती स्ट्राईकला पांडुरंग. शेवटचे 3 चेंडू पांडुरंगचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 10 धावा गोळा केल्यात. तोच पांडुरंग शेवटचे 3 चेंडू फेस करण्यासाठी आता स्ट्राईकला गेलाय. शेवटच्या 3 चेंडूवरती किती धावा येतील हे आता पाहणं गरजेचं असेल इथून. परंतु गोलंदाजाचा विचार केला आनंदाकडे भरपूर असा अनुभव पाहायला मिळतो. एक चुकी झाली आहे कारण एक सोपी झेल मात्र जमिनीला दान झाली आहे. जबरदस्त फटका, एक आडव्या बॅटनं 1 धाव तर नक्कीच पूर्ण होईल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्यात. थोडासा थ्रू जर डायरेक्ट हिट लागली असती ना, एक शॉट, यस, एक शॉट दिली जाईल. 1च धाव मिळेल. पांडुरंगची एक शॉट धाव असेल आणि ती 1 धाव कमी होईल इथून. आणि टोटल धावफलकाचा विचार केला तर 27 धावा. कुठेतरी 28 लगावल्या असत्या तिथे, आता मात्र 1 कमी झाली. 27 राहिल्या. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, काय घडलं जातंय पाहता क्षणी पुन्हा एकदा चेंडू जमिनीला दान झालाय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात आणि 2च धावेवर भीवसेन स्ट्राईक साठी धडपड करतोय. परंतु स्ट्राईक न पांडुरंग साथ देत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा, 2 धावेनं पुन्हा एकदा धाव फलकाला टोटल 29 या अंकावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी राहिलाय. मोठा फटका आला नाही. मोठा फटका येणं गरजेचं असेल. येणारा चेंडू सिंगल आली तर 30, डबल आली तर 31. मोठा फटका, षटकार आणि डीजे मास्टरला संधी मिळाली. नक्कीच षटकाराच्या साईन डीजे मास्टरला संधी. धाव फलकावर टोटल 35 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील 35 धावा गोळा केल्या होत्या आणि डीजे मास्टरला संधी मिळते. आग होईल आवडी नको लाल करू.
चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. हॅलो चेक बघा त्याला चेक करा नाही लिहून द्या 500 रुपयाचा चेक. सलामीची जोडी आपण पाहू शकाल वाशिवली क्रिकेट संघाचे मैदानाच्या आतमध्ये जनार्दन आणि त्याच्यातला हरिचंद्र. पहा रंग्यान शिंग्यानं त्यांना कानपड्या सोडली तो ना सोबत याची जोडीले यो चकाचक आहे जरासा. चांगले पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. परत 2 टोप्या घाल अजून परत अगदी स्कोरलेग पंच म्हणून त्याला आपण पाहताय. चला खास करून त्यांना जिमची आवश्यकता आहे असं वाटू लागलेलं आहे की सध्या थोडीशी फरक पडलेला आहे त्यांच्या बॉडीमध्ये. नाही रनिंग नाही केली तरी चालेल ते डेम्बेज काय असं आपल्याला काय एवढं माहित नाही. परंतु जाऊया मॅचकडे. 18 बॉल 36 ची गरज आहे. हो यावेळेस हो बेकार सासूसाठी वाटणी केली मेली सासूच वाटणीला आली. हे बघा लुंगी डान्स पुंगी डान्स. तुम्ही एक काम करा डीजे वाल्याचा बघा कसं तरी काहीतरी बघा त्याला सेकंड बिकंड बघा गाडी इंडा बिरा आहे बरा होईल जरा आळतीला. आता असंख्य धावफलकावरती आपण पाहताय की मित्रांनो या 2 धाब्यानं संघाचं खातं इथे खुलं होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉल 34 बॉलर तयार. काय कॅच करील तुम्हाला वाटलं तो स्पायडरमॅन आहे बघा का. ओ जी ओ फिर जाग्या हो फिरला बघ 2 आल्या. सातेरी आणि त्यांच्या विरोधात टीम वाशिवली. नाग्या शेठ ती याला काहीतरी दे तुझा तुझेच रील्स देखत राहिला आहे मग आला मेंटल केला त्यानं. क्वार्टर फायनलची मॅच. हा आवाज ते हुकला का तुम्ही अटॅक का सर्वच करू नका बेजार करा भले आमचा स्कोरले का पर पोट्या व्हाय तर काय झाला तो ओके आहे तो तर साधा नाही गडी एकदम ओके मापाचा आहे. बघ कदा हसतो बघ कदा आलं तो यस आवाज सांग जामील त्याला यावेळेस हो आणि बास जरा काय बल खुडायला लागलेला बल गेला देखताय जिलेबीवर मागताय भजिया काय थोडीची. आमच्या डीजे वाल्याला चांगल्या चांगल्या गाण्यांचा लागलाय आता वास त्याला म्हणा आता वापरतो फेस वॉश. डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. रन आता फक्त धावसंख्या धावफलकावरती 8-2 बोकडे 1 पाठ कार्यक्रम झालाय सध्या तरी सपाट. उचलून छे काय सांगायचं आहे. बारीक गडी बारीक पोर दिसला म्हणून कोणी लगेच चिमकाय यात आमचा आंबर बारीक दिसला म्हणून लगेच त्याचा आवाज. अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती गुन्ह्या गोविंदानं गुदू 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 सदू 8. आता 12 बॉल 28 ठोक डीजे हपचड्डी. हरिदोरी सर सध्या फुल एन्जॉय करतायत मित्रांनो. पहा 40 लोटली पण आशा खुंटली. बारा बॉल 28 12 चेंडू 28 धावा सध्याच्या स्थितीला आपण पाहताय. ओहो फटका चांगला आहे बेकार
काय बोलायचं आहे? बकरा हरी कोंबड गपचूप करी वर तंगड. चेंडू सीमा पार. 4 6 6. तिसरा अंपर. रुको 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 सर, तिसरा अंपर ना. यस, तिसऱ्या पंचांची मदत. त्याच्या हातात मुकामार आहे, एक्सरा काढण्याची गरज आहे सर. सांध्यात मला वाटतं त्याच्या मुकामार आहे असं वाटतं असं थोडीशी लक्षणं दिसलेले आहेत आणि सोनोग्राफी एक्सऱ्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीनं आपण पाहताय अगदी ऍक्शन आता चेक केली जाईल. फेअर डिलिव्हरी. एकंदरीत जाऊया आता. 14 धावा धावपल कवटी 10 बॉल 22. 10 बॉल 22. फटकाई द्यावेत. आई शतरक्ष बॉल खाली आलाय. शबास. त्याच्या विचारा बोटा शेंड्यात गुतलाचा काय शबास. तिथं आता जर निष्ठ ना बोंगळा वळत कार्यक्रम तर फिट होता आणि तिथे फलंदाज बाद. सलाम दादानी सलाम केला आणि सकुबाईचा जीव गेला डीजे. यस, आता जरूर अगदी आपण पाहताय. शेवटचे 9 बॉल 22. 9 चेंडू 22 धाबा. यावेळेस फटका पुन्हा एकदा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आली सुगी फुगले गाल. फिल्डरचे झाले मोकार हाल कारण तिथे ठोकलाय धाबा. 4. धावफलकावरती 8 बॉल 18 ची गरज आहे आता. 8 बॉल 18 ची गरज. आणि यावेळेस चांगला चेंडू आहे. वाईट आहे का? यस, वाईट बॉल. काय बोलायचं टाळाच तुम्ही वाजवायच काय रणूच काढला. आईजीच्या जीवाव बायजी उदार आणि सासूच्या जीवाव जावई सुभेदार. बॉलर साठी टाळ्या का बॅट्समन साठी? चला 8 बॉल 17. सासऱ्याला चावला कुत्रा. त्याला आता गवणीत नेऊन उतरा कारण आता कुणाला बसेल खतरा. बस काय झाला उड आपला का काय झाला काल. आणि एकंदरीत आता एक सिंगल आलेली आहे. आता 7 बॉल 16. 7 बॉल 16 ची गरज आहे. 7 बॉल 16. 7 बॉल आणि 16 धावेची गरज आहे. क्वार्टर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय मित्रांनो. कुठला संघ आज विजयाच्या दिशेने वाटचाल करणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सीएच बॉल काय त्या उतागड्या ना काय बाप्पा काय सांगायचं आहे. जावई आला पण कुठ फाडून पळाला. फलंदाज बाद.
आवश्यकता आहे विजयासाठी. तुम्ही आम्ही पाहता एन्जॉय करता श्री स्वामी समर्थ पळसदरी ठाकूरवाडी चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा. रात्र क्रमांक 2 कोण कुणावरती हवी ठरणार. 6 मध्ये 16 बनवायचे आहेत. चला गोलंदाज संदीप तयार आहे. 6 बॉल मध्ये 16 बनवायचे आहेत आणि या थांबवायचे आहेत. मेंटस खाऊ दिमाग की बत्ती जलाव. खुरपून मारला पण वाया गेला. घर घर भिंगला पण तिथे जागीच झिंगला. एक सिंगल आल्या. 5 बॉल 15. 5 बॉल आता 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 5 बॉल आणि 15 धावा. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. ते कॅमेऱ्यावाल्याच्या बोकांनी बसू नका रे. फक्त तेवढा सांभाळा. वाशिवली आल्या. हा नाही तुमच्या जोडीला तिकडे डुबावटेला तरी चालेल त्याला. चला 5 बॉल 15 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या टप्प्याला हा सामना येऊन पोहोचलाय. 5 बॉल वरती कशा पद्धतीनं कामगिरी केली जाईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. त्या डेंगापटीतून बॉल गेलेला आणि इथे धावाची संधी असेल तोपर्यंत बाईटच्या स्वरूपात एक वाईट +1 2 धावा. लेग बाईज नाही सॉरी एक शॉर्टर नाही. असा 12 गोटी सांगा आलेलो. अगदी आपण आता मॅच कडे जाऊया. 23 धावा धावफलकावरती आहेत. नाही सर बरोबर आहे. इकडे फक्त याची 12व्याची परीक्षा घ्यायला घेतले. अगदी चल चल कुणका चल. हा बघ कसं गडी. टाळांचा परिचय फटका खोदून काढलाय. दया बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. उर्वरित आता चेंडू मॅच मध्ये शिल्लक राहिलेले आहेत फक्त 4 चेंडू आवश्यकता आहे ती म्हणजेच 12 धावांची. 4 बॉल 12. 4-12 काही पण होऊ शकेल. 7-12 आतापर्यंत पाहिलाय. 4-12 आता पाहायचं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा सामना पोहोचलेला आहे. आणि इथे टाकलेला हा चेंडू. ओहो व्हाईट बॉल. ओहो मॅच मध्ये ट्विस्ट. दुधात पडली माशी आयते झाली काशी. पहा असा कार्यक्रम म्हणून सांगता काय सांगता. बोलू नका मेवणीपाशी तक्रार जाईल बायकोशी मग होईल तुमची काशी मग होईल तुम्ही वनवाशी. त्यापेक्षा बाजार बारी. त्याचं नाव नवी मुंबईची वाशी. मेंटॉस खाऊ दिमाग की बत्ती जलाव. चला काय घडणार काय नाही या मॅच मध्ये ही सगळी जाऊया मॅच कडे. खास करून खारिका खाण्याची त्याला खूप आवड आहे सुरेश निरगुडा सरांना. आणि मॅच कडे वळणं ही तेवढंच महत्वाचं राहील. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. ओहो एक सिंगल. दुसरी साडी नाहीये. प्रयत्न केले जात आहेत. पहा सुरेश सर खातात रोज खारीक कारण त्याला खारिकांची खूप आवड आहे. आमचा हंपर स्कोरलेग हंपर आहे बारीक परंतु तेवढा बारीकही नाही. आता 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. 3 बॉल 10. चला 3 चेंडू 10 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीने या 3 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. ओहो स्कोअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक टीम मधून बॉल पर्यंत पोहोचले. एक सिंगल आलेली आहे. दुसरी साडी निघालेत. ओहो बेकार म्हणून सांगता पहा बाजारात आणला. बाजार त्याला काय बाजवायचं मांडीला झालं गचकरण त्याला काय खाजवायचं ते असंच दर 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 दर. 2 बॉल 8 2 बोकडे. एक पाठ कार्यक्रम झाला सपाट. पत्रिका दिली 7 जेव्हा गेलं 60. मालक झाला अजून सपाट. आता 2 बॉल 8. 2 बॉल 8. 2 बॉल 8 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. 2 बॉल 8.
2 बॉल 8 नाही. काल त्यांचा घड्याळ अमेरिकन टाइमावर होता. जाऊया पुंचरकडे जोरदार अपील. आता मॅच मध्ये 1 बॉल 7. 1 बॉल 7. आतापर्यंत भरपूर पोरीने पोरांचा केला असेल मॅसेज वरती घात. कंपल्सरी चेसिंग आहे. घाबरू नका. शेंडी जाणो तर मुंडी जाऊन नवरा मरो नाही नवरी मरो. वराड्याला मजबूत जेव्हा मिळो 100 कार घाला. चला 1 बॉल 7 बनवाव्याच लागणार आहेत. बनल्याशिवाय विजय प्राप्त करता येणार नाही. अगदी आपण पाहताय मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. सातेरी संघाचा 12वा खेळाडू थोडा खुशीत आहे. खास करून आमचे स्कोरलेग पंच आहेत. रोज त्यांना 5 लिटर दूध लागतं बघण्यासाठी. नो बॉल बाप्पा. आता मात्र कांडी टाईट. आता मात्र मुतखड आणि मुळ्यात गुतला. 1-5 1-5 1-5 1-5. 1 बॉल 5 धावा. मॅच खुली झाली. षटकारानं सामना फिनिश करता येऊ शकतो. मगाशी जर का कदाचित जर का त्यावरती एखादी धाव एक्स्ट्रा घेतली असती तर आता 1ला 4 लागू शकल्या असत्या. परंतु आता 1 बॉल 5 षटकारांची गरज. जनार्दन स्ट्राईक एंड वरती आहे. काय करणार काय नाहीये. आता मॅच जबरदस्त. 1 बॉल 5 धाब्याची गरज. षटकारांची अपेक्षा. आणि ज्या वेळेस करात 1 बॉल 6 1 बॉल 5 आलेला आहे त्यावेळेस फलंदाज साठी सगळे दरवाजे खुले असतात. कारण त्याला षटकारच खेळावा लागत असतो आणि तो बिंदासपणे असतो. लागला तर इथे विजय आणि आता हुकला तर मॅच गमावेल. काय घडणार. 1 बॉल मध्ये 5. 1 बॉल 5 धावा. हो 1 बॉल 5 ची ही आवश्यकता असताना इथे एक सिंगल. इथे वेगाने हो दुसरी साडीत निघालेत. काही होऊ शकेल. क्रिकेट आहे आणि तिथे हार्ड लक टीम वाशिवली. रात्र संपूर्ण झाली. आज खऱ्या अर्थाने सातेरी आज सगळं बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. आयोजकांच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थाने बोलण्याची संधी मिळाली. मी आयोजकांचे आभार मानेन.